नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नुकताच ठाकरे बंधूंचा म्हणजे आज तो मेळावा होणार आहे आणि उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे अनेक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी होय असं म्हटलं जातं आहे, मानलं जातं आहे आणि दोन्ही गटाच्या समर्थकांनी तशी ग्वाहीच दिलेली आहे म्हणा ना. कारण सभेचं नियोजन त्यासाठी एकमेकांच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, कट्टर कार्यकर्ते जे कधी एकमेकांवर टीका करत होते ते एकत्र येणे हे सगळं सुरू झालेलं आहे. आज तो मेळावा होणार आहे. विजयाचा जल्लोष, कोणता विजय ते मी वेगळं सांगायची गरज नाही. मराठी भाषेवर हिंदी भाषी कुरघोडी करणार होती का, हा पहिला प्रश्न. त्रिभाषा सूत्र सर्वात आधी कोणी स्वीकारलं, दुसरा प्रश्न. आणि फडणवीसांनी मला वाटतं ते जाहीर केलेलं आहे की त्रिभाषा सूत्र हे उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलं होतं आणि फडणवीसांनी ती त्रिभाषे सूत्रानुसारच हिंदी ही तिसरी भाषा म्हणून केली जावी असा जी आर काढला होता. अर्थात आता दोन्ही जी आर मागे घेतले गेलेत आणि आज विजयी सभा होणार आहे. पण या विजयी सभेला गालबोट लावण्याचा एक प्रयत्न झाला. हो, विजय सभेला गालबोट इतकेच नव्हे तर ती विजयी सभा रद्द व्हावी, ती विजयी सभा होऊच नये असा घाट घातला गेला होता आणि तो ठाकरे बंधूंनी उधळून लावला आहे. उधळून लावला आहे असं मी म्हणतो. याचं कारण जल्लोष आणि उन्माद याच्यातला फरक. 2-3 प्रकरणं घडली आहेत त्या निमित्ताने, मराठी भाषेच्या निमित्ताने. एका व्यापाऱ्याला हिंदी भाषेची सक्तीवरून मारहाण, मग हिंदी बोलावं म्हणून त्याला मारहाण. त्यानंतर केदार सोमण यांनी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ते तर चुकीचीच पोस्ट होती अर्थात. ती त्यांनी का केली, त्यांचा मूड कोणता होता त्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण त्यांनी ती पोस्ट केली आणि त्यावरून मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मारझोड झाली की नाही हा व्हिडिओ काही समोर आलेला नाही माझ्या, त्यामुळे मी म्हणणार नाही. पण आक्रमक झाले होते आणि त्यांच्या घरावर चालून गेले होते. मग पोलिसांनी त्यांना वाचवलं. तिसरी एक घटना आहे आणि ती महत्त्वाची, म्हणजे या विजयाचा जल्लोष हा उन्मादात जर बदलला गेला असता तर आजची सभा होऊ शकली नसती. आता ती घटना कोणती, हा डाव होता का, मुद्दाम हा ट्रॅप लावला होता का ठाकरे बंधूंसाठी की त्यांनी काहीतरी उन्मादाच्या भरात करावं आणि मग सभेला गालबोट लागून सभाच रद्द व्हावी किंवा महाराष्ट्रात एखादी मोठी घटना घडावी, सांगता येत नाही. कोणाचा डाव होता किंवा हा खरोखर डाव होता की अनवधानाने हे घडलेलं आहे, या बाबतीत मी देखील संशय आहे. पण एक मात्र नक्की आहे की मोठी दुर्घटना टळलेली आहे. महाराष्ट्रावर येणारं मोठं संकट टळलेलं आहे. आता मोठं संकट तुम्ही का म्हणता, का तर महाराष्ट्रावर म्हणण्यापेक्षा थोडक्यात ठाकरे बंधूंवर, मग ठाकरे बंधू हे समयसूचकतेमुळे म्हणा किंवा त्यांना तो डाव आधी समजला होता म्हणा किंवा हा ट्रॅप त्यांना समजला होता म्हणा, तसे असेल. ट्रॅप नसेलही कदाचित, मी म्हटलं की ट्रॅपही नसेल. पण दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये म्हणून अनेक लोक प्रयत्नशील आहेत, हे तुम्हालाही माहिती आहे. एकत्र येणे फार मोठा फरक पडेल का, महाराष्ट्र काबीज होईल का, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मोठं यश मिळेल का, हे प्रश्न नंतरचे. पण एकत्रीकरण हे महत्त्वाचं होतं दोघाही भावांच्या दृष्टीने आणि त्यांच्या राजकीय पुनर्रचनेच्या दृष्टीने असेल म्हणा. आणि ते आता व्हायची सुरुवात झालेली आहे, अजून झालेलं नाही एकत्रीकरण. पण त्याला गालबोट लावणारी घटना अशी होती की उद्योगपती केडिया यांनी केलेलं विधान. त्यांनी सांगितलं की मी मराठी बोलणार नाही, मराठी शिकणार नाही. केडिया यांचा बोलविता धनी कोणी आहे का, कोणी नसला तर केडियांची अस्मिता दुखावली गेली आहे का, किंवा व्यापाऱ्याला मारहाण झाली आणि महाराष्ट्रात आता मराठी सक्तीचं वातावरण निर्माण होतं आहे की काय, या शंकेने त्यांनी असं विधान केलं काय. बंडखोरी म्हणून असं विधान करू शकतात किंवा लोकशाहीनुसार तर एक सरळ स्पष्ट आहे की प्रत्येकाला भाषा स्वातंत्र्य आहे, कपडे घालण्याचं स्वातंत्र्य आहे, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्यानुसार कोणी कोणती भाषा बोलावी हे कोणीच सक्ती करू शकत नाही. लोकशाहीनुसार, संविधानानुसार हे खरं आहे. पण जर तशी सक्ती केली जात असेल तर एखादा व्यक्ती असं म्हणू शकतो की मी नाही शिकणार, काय करणार, माझं करून घ्या, मला मारा नेहमीप्रमाणे. तसं काही झालेलं नाही आहे. मला काल वाटलं होतं की केडियांचं विधान आल्यानंतर
काही गडबड होते काय, कारण नेहमीप्रमाणे मनसैनिक खळखट्याक या त्यांच्या विशेषणानुसार आक्रमक होतात काय, कारण नुकत्याच 2 घटना देखील घडल्याच होत्या त्यांच्या हातून. आणि तसं जर झालं असतं तर एखाद्या व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर व्यापाऱ्यांचा मोर्चा निघतो. केदार सोमनांच्या बाबतीत फार मोठी घटना नाही घडली, मोर्चा बिरच्या काही निघाला नाही, पण त्याचे पडसाद मात्र फेसबुकवर उमटलेले मला दिसले. अनेकांनी केदार सोमनची बाजू घेतली होती. ते संविधानानुसार, लोकशाहीनुसार. आता त्याला आक्रमकपणे व्यापाऱ्याला मारणं बरोबर की चूक हे जनता ठरवेल, मी ठरवणारं कोण नाही आहे, पण लोकशाहीनुसार हे संमत नाही आहे. तसंच केडियांच्या बाबतीत घडू शकलं असतं. आणि एका उद्योगपतीला पुन्हा अमित शहा हे गृहमंत्री महाराष्ट्रात उपस्थित असताना, होय त्याची एक आहे वेगळीच गंमत आहे की त्यांच्या सभेमध्ये शिंदेंनी जय गुजरात असं देखील म्हटलं. त्यावर मग फडणवीसांनी, उद्धव ठाकरे देखील एकदा जय गुजरात म्हणाले होते, केमचे वरळे आदित्य ठाकरे म्हणाले होते. हे लगेच उदाहरणं तत्परतेने असं राजकारणात होतंच की वार पलटवार सुरू असतात, एकमेकांना खोटं पाडण्याचा प्रयत्न सुरू असतो. तसं झालंय. एकनाथ शिंदे, अजितदादा पवारांनी मात्र टाळलं, हुशारीने ते फक्त जय महाराष्ट्रच म्हटले. पण अमित शहा महाराष्ट्रात असताना जर असा प्रकार घडला असता तर मी कल्पना करतोय, हा संविधानावरचा हल्ला होता का, लोकशाहीवरचा हल्ला होता का, हे तुम्ही तुमचं ठरवायचं. मी कोणालाच दोष देत नाही, कारण मी कुठल्याच पक्षात समर्थक नाही आहे. मी एक स्वतंत्र विचार करतो आणि त्यानुसार ती घटना टळली आहे. कारण असं सांगण्यात आलं आहे राज ठाकरेंच्या पक्षांकडून की केडियांचा समाचार आहे मी 5 तारखेनंतर घेऊ, म्हणजे हा मेळावा झाल्यानंतर. जर नेहमीप्रमाणे घाईघाईने खळखट्याक झालं असतं तर कल्पना करू शकतो तुम्ही, पेटू शकला असतं महाराष्ट्र, म्हणजे काही वेगळ्या घटना घडू शकल्या असतात. अगदी दंगली वगैरे नाही, पण विजयी सभेला गालबोट लागू शकत होतं आणि सभा रद्द होऊ शकत होती, कारण धरपकड झाली असती, कारवाई झाली असती. पण ते शिताफीने टाळलेलं आहे. हा ट्रॅप होता का माहीत नाही, मुद्दाम केलं गेलं का माहीत नाही. कदाचित केडियांची अस्मिता दुखावली आहे, हिंदी भाषिक अस्मिता म्हणूनही असेल कदाचित. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधू सुरक्षित बचावले आहेत. आजच्या विजयी मेळाव्यासाठी सर्वांना शुभेच्छा. खरोखर मराठीचा विजय झाला आहे का बघायला पाहिजे, की याच्यातही राजकारण आहे. स्वतंत्र विचार करू शकता आपण सगळे. तुमच्या हाताशी गुगल आहे, वेगळी माध्यमं आहेत, त्याद्वारे तुम्ही योग्य ते मत बनवू शकता. पण एक मात्र नक्की आहे की आजच्या विजयी मेळाव्याला गालबोट लागणार होतं ते ठाकरे बंधूंच्या समयसूचकतेमुळे म्हणा, त्यांना आधीच कल्पना आल्यामुळे म्हणा, टळलं एवढं मात्र नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमेंटमेंटसह. धन्यवाद.